दिवसांवर दहीहंडी आलेली आहे। सगळेच गोविंदा पथक याच्यासाठी जय्यत तयारी करून सगळे सज्ज झालेले आहेत। आपल्या बरोबर काही गोविंदा पथक आहेत, आपण त्यांना विचारूया। मला सांग, कोणतं गोविंदा पथक आहे आणि यामध्ये तुमच्या गोविंदा पथकामध्ये किती मुलं आहेत? आमच्या गोविंदा पथकाचं नाव आहे नवजीवन गोविंदा पथक। आमचा गोविंदा गेल्या 3 वर्षापासून चालू केलेला आहे। हे 3रं वर्ष आहे आणि यावर्षी आमचा 8 थराचा प्रयत्न आहे। 8 थर आम्ही सगळ्यांच्या कॉमन सारखं नाही लावणार आहेत, 4 एकेने 8 थर लावणार आहेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय काळजी घेण्यात येते? सुरक्षेच्या दृष्टिकोनाने आम्ही वरचा थर आहे, जो 8व्या थरावरचा जो मुलगा आहे, त्याला आम्ही हेल्मेट जॅकेट्स वगैरे दिलेले आहेत। आणि जे आजूबाजूला जे गोविंदा पथक असतात, आम्ही त्यांना पण आवर्जून बोलवतो की आम्हाला थोडी हेल्प करा, की तुम्ही पण आमच्या जवळ या, कारण जेणेकरून थर कोसळले की त्यांची पण आम्हाला थोडी त्यांचा सपोर्ट आम्हाला मिळेल। दहीहंडीसाठी ते 7 ते 8 थरांचे सगळीकडेच हे मनोरे उभे राहणार आहेत। दहीहंडी जवळ आलेली आहे। आपण बघतोय की गोविंदा पथकांचा उत्साह जो आहे तो ओसंडून वाहतोय। कॅमेरामॅन सतीश गरुडसह प्राजक्ता पोळ, मी मराठी न्यूज, मुंबई। गोविंदा रे गोपाळ, गोविंदा रे गोपाळ, गोविंदा रे गोपाळ, गोविंदा रे गोपाळ।